नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, सीईटीचे फॉर्म सुटलेले आहेत. म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आज तारीख आहे 27/12/2024. आजपासून सीईटीचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आता त्या फॉर्ममध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना क्वेरी असते, की फॉर्म कसा भरायचा किंवा फॉर्म भरताना अशा अडचणी येत आहेत, पेमेंट होत नाहीये, डॉक्युमेंट अपलोड होत नाहीये. अशा आयडी क्रिएट होत नाहीये, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर या सर्व गोष्टींसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये ए टू झेड प्रोसेस दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता की लॉग इन करण्यापासून ते पेमेंट प्रोसेस करण्यापर्यंत, फॉर्म एक्झिट करण्यापर्यंत काय काय गोष्टी कराव्या लागतात, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. त्याबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करून ठेवा, म्हणजे आमचे अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गुगलला यायचंय. गुगलला आल्यानंतर गुगलवरती सर्च करायचंय. आता जे काही सर्च करायचंय, MSCET तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता. .org. म्हणजे ORG टाकला आणि सर्च केलं तरी चालेल, किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटची लिंक देईल, जिथून तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता किंवा डायरेक्ट अकाउंट क्रिएट करू शकता. आता हे ऑफिशियल पेज ओपन झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक नंबरचा जो ऑप्शन आहे, होम स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट, त्याच्यावरती आपण क्लिक करतो. जसं क्लिक केलं तसं ऑफिशियल पेज जे आहे सीईटीचं, कॉमन एंट्रन्स टेस्टचं, तर ते ओपन झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स पाहायला मिळतील. इथे बघा, अबाउट अस, सीईटी, कॅप, सर्च इन्स्टिट्यूट, डाउनलोड, स्टॅटिस्टिक्स, ऑनलाईन सिस्टीम, इव्हेंट, कॉन्टॅक्ट, अशा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यानंतर थोडंसं खाली आलं आणि इथं जर अनाउन्समेंट पाहिली तर इथं बघा, IMP नोटीस इथे तुम्हाला दिसत असेल, टेंटेटिव्ह शेड्यूल सीईटी असेसमेंट इयर 2025-26. म्हणजे 25-26 ची जी सीईटीची जी एक्झामची जी डेट आहे, एक टेंटेटिव्ह डेटचं शेड्यूल त्यांनी तिथं दाखवलेलं आहे. त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामध्ये PDF मध्ये बरेचसे, म्हणजे कुठल्या कुठल्या याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, लॉ असेल, बऱ्याचशा गोष्टींसाठी आपल्याला सीईटीची एक्झाम द्यावी लागते. तर ते एक्झामसाठीचं शेड्यूल त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मी जास्त वेळ घेत नाही, महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो. आता राईट साईडला जर खाली पाहिलं तर तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्हाला एक नंबरला आहे ऍडमिशन प्रोसेस असेसमेंट इयर 2024-25, सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर असेसमेंट इयर 25-26, कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल, फॉरेन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 24-25. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ही अशा पद्धतीची वेबसाईट आहे. इथे तुम्हाला शेड्यूल दिलेला आहे. LLB 3 इयर सीईटी आता जस्ट 26 तारखेला, म्हणजे कालच ही पब्लिश डेट झालेली आहे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत. तर आता आपण डायरेक्ट याच्यावरती क्लिक करूया. 2 नंबरचा जो ऑप्शन आहे राईट साईडला, सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर असेसमेंट इयर 2025-26, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक करताल नवीन पोर्टलचं पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन आणि न्यू युजर अशा 2 पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. तर मित्रांनो, डायरेक्ट जर तुम्ही लॉग इन वरती क्लिक केलं, साइन इन वरती, आणि डायरेक्ट रजिस्ट्रेशन ईमेल आयडी आणि त्याच ईमेल आयडीचा पासवर्ड टाकला, तर तुमचं हे ऍक्सेस होणार नाहीये. का होणार नाहीये? कारण तुमचं अकाउंटच क्रिएट नाहीये आणि तुम्ही डायरेक्ट याच्यावरती न्यू युजर असून सुद्धा तुम्ही ओल्ड युजर असल्यासारखं लॉग इन आणि पासवर्ड टाकत आहात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला न्यू युजर वरती क्लिक करायचंय. न्यू युजर वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला विचारलं जाईल फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, मेल आयडी, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, डेट ऑफ बर्थ. त्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातील. तर जे काय आहे ते फिल करून घेऊया आपण. जे काय तुमचं पूर्ण नाव आहे, एक नंबरच्या कॉलम मध्ये तुम्हाला फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचं आहे. सेकंड नंबरच्या कॉलम मध्ये तुम्हाला सरनेम टाकायचं आहे. तुमचा जो मेल आयडी आहे तो मेल आयडी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. आता आपण पटपट पटपट प्रोसेस करून घेऊया. त्यानंतर जो काही पासवर्ड असेल, तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करायची. इयर वाईज इयर सिलेक्ट करून, मंथ सिलेक्ट करून, त्यानंतर तुम्हाला डेट सिलेक्ट करायची आहे. आणि रजिस्टर वरती क्लिक करायचं. जसं तुम्ही रजिस्टर करताल, रजिस्टर केल्यानंतर तुमच्या जो कोणता तुम्ही मेल आयडी टाकला होता, तर त्या मेल आयडी वरती तुम्हाला एक मेल गेलेला असेल. तर तो मेल आपल्याला ओपन करायचा आहे.
हा मेल ओपन केल्यानंतर एक नंबरला तुम्हाला सीईटीचा मेलचा जो काय व्हेरिफिकेशनचा आलेला आहे ते दिसेल तुम्हाला. इथे बघा, त्याच्यावर दुसरीकडे कुठेही काही क्लिक करायचं नाहीये. इथे परत थँक्स फॉर रजिस्ट्रेशन, प्लीज क्लिक बिलो बटन व्हेरीफाय युअर मेल आय डी. तर व्हेरीफाय ईमेल वरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही व्हेरीफाय करताल, डायरेक्ट तुमचं नवीन पोर्टल जे आहे ते पोर्टल तुमचं ओपन झालेलं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला लक्षात येणार नाही नेमकं काय करायचं आहे. तर डायरेक्ट तुम्ही इथून एक्झिट करा, मेलवरून एक्झिट करा आणि तुमचं जे सीईटीचं लॉग इन पोर्टल होतं त्याच्यावरती यायचंय. आणि इथे बघा तुम्हाला लास्टला ऑप्शन दिलेला आहे, वन्स द ईमेल व्हेरीफाय प्लीज क्लिक द री लॉग इन. तर री लॉग इन वरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही री लॉग इन वरती क्लिक करताल तर तुमचं ऑलरेडी आता इथं आपण काय केलंय, लॉग आउट न करता डायरेक्ट बॅकला पडलो. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं यू आर ऑलरेडी लॉग्ड इन. म्हणजे तुम्ही ऑलरेडी लॉग इन आहात. तर आपल्याला परत बॅक टू ऍप्लिकेशन यायचंय. हे आपल्याला लॉग इन करून घ्यायचंय. आता आता लॉग इन करताना इथे बघा, आता इथे ऍक्च्युली काय झालेलं आहे की तुमचं ऑलरेडी लॉग इन चालू आहे. त्याच्यामुळे ते री लॉग इनचं ऑप्शन तुम्हाला दिसत नाहीये. तर ठीक आहे, काय हरकत नाहीये. आपण आपले जे काही युजर इन्फॉर्मेशन आहे तर ती युजर इन्फॉर्मेशन आपण इथे फिल करून घेऊया. इथे तुमचं इथे आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी फिल करायच्या आहेत मित्रांनो. तुम्हाला एक नंबरला दिलेला आहे मोबाईल नंबर, दोन नंबरला तुमचं फादर नेम ऍज फर्स्ट नेम ओनली. त्याच्यामध्ये त्यानंतर प्लीज इन्शुअर द एंटर मोबाईल नंबर इज करेक्ट, ओटीपी व्हेरिफिकेशन विल बी टेक प्लेस ऑन द मोबाईल नंबर. फादरचं नेम सुद्धा इन केस ब्लँक नॉट ऍप्लिकेबल फील्ड द कॅन्डिडेट मस्ट. म्हणजे इथं तुम्हाला टाकायचंच आहे. त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे, फर्स्ट नेम फक्त. त्यानंतर तुमचं जेंडर टाकायचं आहे, तुमच्या आईचं किंवा वडिलांचं टाकायचं नाहीये. तुमची जी काय रिलिजन आहे ते रिलिजन मध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्या याच्यामधून आहात, हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या इथलं रिजन सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही रुरल मधून आहात का अर्बन मधून आहात, म्हणजे शहरी की ग्रामीण मधून आहात ते. त्यानंतर तुमची मातृभाषा कोणती आहे. मातृभाषा झाल्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी, शक्यतो इंडियनच लोक सीईटी भरतात त्यामुळे त्याचा काही इश्यू नाहीये. त्यानंतर अजून काय राहिलं, फॅमिली इन्कम आहे याच्यामध्ये, मॅरिड स्टेटस आहे तुमचं, परमनंट ऍड्रेस आहे. परमनंट ऍड्रेस मध्ये लाईन 1 2, लाईन 3 स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, पिनकोड, विलेज, फोन नंबर, एसटीडी कोड आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस. शक्यतो काय करायचं की वरचा जो काय ऍड्रेस आहे त्या ऍड्रेसला इथं खाली तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे सेम ॲज परमनंट ऍड्रेस. तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे दोन्ही सेम होऊन जाईल. त्यानंतर ऑर्डर डिटेल्स आहेत, तर आपण हळूहळू या डिटेल्स फिल करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर चला मित्रांनो, त्यानंतर इथे तुम्हाला फादर नेम टाकायचं आहे. तुमचं जे काय फादर नेम आहे, फादर नेम, मदर नेम टाकायचं घ्यायचं आहे. तुमचं जेंडर काय असेल ते जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. रिलिजन सिलेक्ट करायचंय. त्यानंतर मॅरिड, अनमॅरिड, अनमॅरिड असाल तर मॅरिड. त्यानंतर अॅन्युअल इन्कम शक्यतो 50,000 ते 1 लाखापर्यंतच टाका. तुमचं इन्कम किती असू द्या, काही इश्यू नाहीये त्याच्याबद्दल. त्यानंतर तुम्ही जर अर्बन किंवा रुरल मधून असाल, आता मी ज्या कॅन्डिडेटचा फॉर्म भरतो तो रुरल मधून आहे, तर मी रुरल मधून टाकतो. मदर टंग टाकायची राहिली तर मदर टंग शक्यतो आपली बऱ्यापैकी लोकांची मराठीच आहे, तर ते आपण सिलेक्ट करून घेऊया. त्यानंतर परमनंट ऍड्रेस आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचं जे काय स्टेट असेल ते तुम्हाला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. स्टेट सिलेक्ट करून झाला की तुमचा जिल्हा, जिल्ह्यानंतर तालुका, तुमचा जो काय पिनकोड असेल. एसटीडी कोड शक्यतो टाकायची गरज नाहीये, कारण एसटीडी कोडच्या पुढे तुम्हाला रेड कलरचा स्टार नाहीये, सो ते कंपल्शन नाहीये. पण इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेम ॲज द परमनंट ऍड्रेस, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. डबल डबल त्या गोष्टी टाकायची गरज पडणार नाही. डोमासाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का, येस. त्यानंतर तुम्ही मायनॉरिटी डिटेल्स मध्ये आहात का, नो. येस मध्ये टाकलं तर तुम्हाला येस मध्ये मायनॉरिटीच्या बऱ्याचशा गोष्टी भराव्या लागतील, सो बेस्ट ऑप्शन आहे नो म्हणून सिलेक्ट करूया. आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, म्हणजे तुम्ही अपंगत्व तुम्हाला आहे का, तर नाहीये. त्यानंतर तुमची एसएससी ची पासिंग इयर तुमचं काय होतं, तर एसएससीचं तुमचं जे पासिंग इयर असणार आहे. आता काही डॉक्युमेंट्स आपल्याला एचएससी आणि एसएससीच्या लागणार आहेत. तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही कॅरी करा म्हणजे आपल्याला पटकन त्या गोष्टी पटपट पटपट पुढे प्रोसेस करता येईल.
कारण काय होतं की मग बराच वेळ राहिला की ते ऑटोमॅटिकली लॉग ऑफ होतं. तर तुमचं एसएससीचं जे पासिंग इयर आहे ते पासिंग इयर तुमचं कधीचं आहे ते पासिंग इयर तुम्ही ते टाकून घ्या. एसएससीचं पासिंग इयर टाकलं की तुमचं जे काही टोटल पर्सेंटेज होते त्याच्यामध्ये आपल्याला पर्सेंटेज टाकायचं. कुठलं बोर्ड होतं तुमचं ते बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचे. आणि एसएससीचं जे स्कूल होतं म्हणजे टेन्थचं जे स्कूल होतं ते कुठल्या राज्यातून होतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. आणि इथे विचारले आर यू अपेरिंग एपेड 12th HSC डिप्लोमा एक्झाम इन 2025 म्हणजे तुम्ही 2025 मध्ये 12वीला अप्लाय करताय किंवा डिप्लोमाला करताय का तर नो. त्यानंतर तुम्हाला मग जर समजा तुम्ही अप्लाय नाही करत आहे म्हणजे तुमचं 12वी झालेलं आहे मग 12वीचं तुमचं पासिंग इयर काय असणार आहे ते 12वीचं पासिंग इयर तुम्हाला इथं टाकायचं मित्रांनो. 12वीचं पासिंग इयर जे असेल 13 14 वॉट एव्हर जे असेल ते. त्यानंतर तुमची सिलेक्ट द डिप्लोमा कुठलं बोर्ड होतं ते सिलेक्ट करायचे जसं मगाशी गेलं मार्क टाईप. शक्यतो मार्क टाईप आपल्याला पर्सेंटेजेस होते तर मार्क टाईप पर्सेंटेज सिलेक्ट करायचे. आणि जर तुमचं जर दुसरा ऑप्शन असेल सीजीपीए तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता काही हरकत नाहीये. त्यानंतर एचएससी ला तुमचे मार्क्स किती होते म्हणजे टोटल मार्क्स. आणि इथे तुम्हाला एकूण मार्क्स टाकायचे आहेत. तर एकूण मार्क्स मध्ये तुम्हाला जे काही तुमचे एकूण मार्क्स होते ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. जसं तुम्ही बाजूला क्लिक करताल इथे तुम्हाला बघा एचएससी डिप्लोमा कॅल्क्युलेट इव्हॅल्युएट पर्सेंटेज म्हणजे जे काय तुमचे पर्सेंटेज आहेत ते पर्सेंटेज आले. जर इन केस तुमचे इथले पर्सेंटेज डिफॉल्ट जे पर्सेंटेज आलेत ते चुकले तर तुम्ही समजून जा तुमची टोटल चुकली आहे किंवा आउट ऑफ मार्क्स चुकले. या सर्व गोष्टी फिल केल्यानंतर एकदा तुम्ही चेक करून घ्या आणि त्याच्यानंतर सेव्ह द चेंजेस करायचे. इथे मित्रांनो विलेज टाकायचं राहिले त्याच्यामुळे आपल्याला ते रिटर्न आलं. सर्व गोष्टी टाकून झाल्यानंतर सेव्ह द चेंजेस. आता इथे बघा डाटा सक्सेस अपडेट सक्सेसफुली म्हणजे तुमचं जे काही प्रोफाईल आहे ना तर ते प्रोफाईलचा डेटा जो आहे तो तुमचा सक्सेसफुली झालेला आहे म्हणजे सबमिट झालेला आहे. आता त्याच्या पुढची प्रोसेस आहे ती आपल्याला करायची आहे. आता तुमचं जे काही इथे बघा ज्यावेळेस तुम्ही पुढची प्रोसेस करणार आहे फॉर्म फिलिंगसाठी तर इथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन येतील. सीईटी रजिस्ट्रेशन प्रोफाईल हेल्प डेस्क हॉल तिकीट ऍडमिट कार्ड ऑब्जेक्शन ट्रॅकर स्कोर कार्ड नोटिफिकेशन ARAI. आता याच्यात कुठे आपल्याला जायचं नाहीये डायरेक्ट एक नंबरचा जो ऑप्शन आहे सीईटी रजिस्ट्रेशन त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की इथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन येतील UG PG ऍग्रिकल्चर एज्युकेशन हायर एज्युकेशन. त्यानंतर PG आहे मेडिकल एज्युकेशन आहे मेडिकल एज्युकेशन मध्ये PG UG फाईन आर्ट अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. तर आपण इथे LLB टाकूया हायर एज्युकेशन मध्ये. याच्यामध्ये तुमच्या बऱ्याचशा अटी आहेत तर त्या अटी वाचून घ्या. त्या वाचणं खूप महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही पुढे प्रोसेस करू नका. त्यानंतर तुम्हाला सब इथे क्लिक करायचे आय हॅव रीड द अबव जे काय असेल ते आणि आय ऍक्सेप्ट अँड प्रोसीड वरती क्लिक प्रोसीड वरती क्लिक केलं तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन डिटेल्स मिळतील मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंज करायचं नाहीये कुठेही चेंज करायचं नाहीये. डायरेक्ट तुम्हाला खाली ऑप्शन वरती यायचंय खाली ऑप्शन वरती आल्यानंतर इथे जो काय तुमचा कॅप्चर असेल तो कॅप्चर टाकून घ्यायचा आहे. आणि सेव्ह अँड प्रोसेस वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसेस वरती क्लिक केल्यानंतर जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला मित्रांनो OTP गेलेला असेल तर तो OTP तुम्हाला इथं फिल करून घ्यायचा आहे. आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करताल तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे तुमचा ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे. हा ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला टेक्स्ट मेसेजद्वारे सुद्धा येतो आणि व्हॉट्सअपद्वारे सुद्धा येतो मित्रांनो. त्यानंतर प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म वरती आपल्याला क्लिक करायचंय. इथे तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर यूज रोल करंट लॉग इन टाइम प्रिव्हियस लॉग इन टाइम IP ऍड्रेस युजर नेम त्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला येतील. त्यानंतर आता इथे आपल्याला स्टेप बाय स्टेप बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे टोटल एक स्टेप आपली कंप्लीट झाली तर स्टेटस मध्ये कंप्लीट दिसते पण 2 पासून ते लास्ट स्टेप 9 पर्यंत जे आहे त्याच्यापर्यंत आपल्याला त्या स्टेप कंप्लीट करायच्या त्याच्यानंतर जाऊन आपला फॉर्म सबमिट होणार आहे मित्रांनो. तर आपण हळूहळू एक एक स्टेप करत जाऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. 2 नंबरची स्टेप आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. 2 नंबरच्या स्टेप वरती क्लिक केलं डोमासाईल अँड अदर रिझर्वेशन डिटेल्स.
मित्रांनो, आता आपण डोमसाईल अँड अदर रिझर्वेशन डिटेल्स मध्ये आलेलो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का, तर यस. म्हणजे महाराष्ट्रातलं तुम्ही आहात का, आहे. कॅटेगरी कॅन्डिडेट म्हणजे तुमचं जे काही कॅटेगरी आहे, तुम्ही कुठल्या कॅटेगरी मधून येता, तर ती कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी टाकल्यानंतर तुमचा जो काही कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर असतो, तो नंबर आपल्याला कुठेतरी टाकावा लागणार आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला कुठली तुमची कास्ट आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ही कास्ट आपण पटकन सिलेक्ट करून घेऊया. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर आता इथे विचारले आपल्याला, डू यू प्रोसेस कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का, तर येस म्हणून आपण सिलेक्ट करूया अवेलेबल. अवेलेबल वरती क्लिक केल्यानंतर खाली विचारलेले डू यू पासेस केस जात जमात वैध प्रमाणपत्राची स्थिती निवडा. आता त्याच्या आधी आपल्याला आहे ना कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्यायचा मित्रांनो, जो काय तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर असेल तो. तर आपण कास्ट सर्टिफिकेटचा नंबर पहिल्यांदा टाकून घेऊया. जो काही तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर असेल तो कंपल्सरी तुम्हाला टाकणं महत्वाचं आहे. आणि प्रॉपरली आणि व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. कारण जर ते तुम्ही व्यवस्थित नाही टाकलं तर म्हणजे आपल्याला त्याचा फायदा नाही होणार. OBC ऑब्लिक SBC ऑब्लिक SR ऑब्लिक, जो का तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर असेल तो टाकून घ्या. जात वैधता प्रमाणपत्राची स्थिती निवडा, अवेलेबल, नॉट अप्लाइड. नॉट अप्लाइड शक्यतो टाकून द्या. त्यानंतर तुमचं उत्पन्न आहे, ते उत्पन्न तुम्हाला उत्पन्न असल्याचं प्रमाणपत्र विचारलेले, तर ते आहे का, आहे म्हणून टाका. दिव्यांगता आहात का, ऑलरेडी डिफॉल्ट तुम्हाला नो आलेला आहे. मायनॉरिटी कॅटेगरीचं सुद्धा आलेलं आहे. तुम्ही अनाथ आहात का, येस नो नो. एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं काय शिक्षण आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन झालायत नाहीयेत, तर ते तुम्हाला टाकायचं आहे. समजा जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं तर तुम्हाला ग्रॅज्युएशन, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट तुम्हाला खाली आहे की इथे तुम्हाला विचारलंय प्री युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन बिफोर द 1975, म्हणजे 1975च्या आधी तुम्ही 12वी 10वी केलेलं आहे का, तर नाहीये. आपण काय कुठले म्हणजे आता आपण फॉर्म भरतोय म्हणजे आपण 1975च्या आधीचे नाहीये. सेव्ह अँड प्रोसेस वरती क्लिक करायचंय. सेव्ह अँड प्रोसेस वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, हे अशा पद्धतीने तुमचे दोन क्वालिफिकेशन ऍड झालेले असतील. म्हणजे की तुमचं एक तर 10वी आणि 12वी ऑलरेडी आपण ती माहिती टाकलेली आहे, त्याच्यामुळं त्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये आलेल्या असतील. आता या दोन गोष्टी झाल्या. सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपण क्लिक करूया. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे हे विचारते की यू आर नॉट इलिजिबल ड्यू टू फॉलोइंग रिझन, युअर सीईटी डिटेल नॉट फिल प्रॉपरली, सम कंपल्सरी क्वालिफिकेशन आर मिसिंग. म्हणजे तुमचं काय क्वालिफिकेशन आहे, तुम्ही ग्रॅज्युएशन टाकलंय आणि तुम्ही ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स भरल्या नाहीत, त्याच्यामुळे ते सांगते की तुमचे काही डिटेल्स राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन आहात. मग समजा तुमची कुठली डिग्री होती, तुमचं बीकॉम होतं, त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी कुठलं स्टेट होतं, तर ते स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचंय. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी कुठली होती बुवा, एखाद्याची YCM युनिव्हर्सिटी आहे, YCM असेल. त्यानंतर पास ऍपियर आहे, पास आहे, समजा पास झालाय, किती मार्क पडले तुम्हाला, त्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत. तर तुमचे जे काही पासिंगचे मार्क्स असतील ते मार्क्स तुम्ही टाकून घ्या. म्हणजे किती आउट ऑफ किती पडले होते किंवा काय या गोष्टी तुम्हाला टाकायच्यात. तर मी ते फिल करतो. किती आउट ऑफ किती आहेत, म्हणजे एकूण मार्क्स किती होते त्याच्यापैकी पडलेले आहेत. ते टाकलं की ऑर्डिनरी डिफॉल्ट मध्ये तुम्हाला पर्सेंटेज येऊन जाईल. क्लास तुमचा कुठला आला, फर्स्ट डिस्टिंक्शन काय आलं ते टाकायचे. त्यानंतर पासिंग इयर सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, पासिंग इयर. पासिंग इयर जर तुम्ही नाही टाकलं तर त्याला काहीच महत्व नाहीये. ऑगस्ट आणि कधीचं पासिंग आहे, 2000 किती सालचं, तर ते आपल्याला टाकायचंय आणि सेव्ह करायचं आहे. हे अशा पद्धतीने आता सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचंय. जसं तुम्ही नेक्स्ट वरती जाताल मित्रांनो, तर इथे तुम्हाला विचारलं जाईल सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर डिस्ट्रिक्ट ऍट प्रेफरन्स नंबर. म्हणजे टोटल आहे ना आपल्याला 1 2 3 4 असे 4 जिल्हे तुम्हाला सिलेक्ट करायचे, की ज्या 4 जिल्ह्यांमध्ये तुम्ही जाऊ शकता एक्झाम देण्यासाठी. इथे बघा, कॅन्डिडेट टू नोट सेंटर गिव्ह इन द ऑप्शन मे नॉट बी अवेलेबल इफ द infrastructure is not available for conducting computer-based tests. In such case, candidate will be shifted to the center of next choice.
म्हणजे तुम्ही दुसऱ्या चॉईसच्या सेंटरला पण तुम्ही सिलेक्ट होऊ शकता कधी कधी. आणि एक ध्यानात ठेवा की एक नंबरला जर तुम्ही पुणे सिलेक्ट केलं तर 2 नंबरला पुन्हा तुम्हाला इथं कुठेही पुणे दिसणार नाहीये. म्हणजे तुम्हाला पुणे सिलेक्ट करता येत नाही. मग तुमचे जे काय तुम्ही जिथं कुठं राहताय त्याच्यापासून आसपासचे जे कुठले तुमचे जिल्हे असणार आहेत तर ते जिल्हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी इथे सातारा सिलेक्ट करतोय 2 नंबरला. 3 नंबरला सांगली किंवा सोलापूर सिलेक्ट करतोय. सांगली. आणि 4 नंबरला सोलापूर. हे अशा पद्धतीने झालं की सेव्ह अँड प्रोसेस करायची आहे. सेव्ह अँड प्रोसेस झालं की मित्रांनो इथे बघा, इथे तुम्हाला फोटोग्राफ आणि सिग्नेचरचा ऑप्शन आलेला आहे. इथे तुम्हाला त्यांनी नोट दिलेली आहे, द फोटोग्राफ अँड सिग्नेचर इमेज शुड बी जेपीजी पीएनजी फॉर्मॅट. इन्शुअर दॅट फोटोग्राफ अँड सिग्नेचर इमेज इज गुड क्वालिटी. म्हणजे तुमच्या फोटोची क्वालिटी गुड असली पाहिजे. सिलेक्ट द रिलेव्हंट टाईप फोटोग्राफ अँड सिग्नेचर यू वॉन्ट टू अपलोड द ड्रॉप डाऊन गिव्हन बिलो. ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्याला करायच्या. आता काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्ट अपलोड टाईप वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला फोटोग्राफ वरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही फोटोग्राफ वरती क्लिक करताल इथे तुम्हाला काही टर्म्स अँड कंडिशन आलेल्या आहेत. त्याच्यातली सगळ्यात महत्वाची टर्म्स अँड कंडिशन आपण इथे पाहून घेऊया. ती म्हणजे 100 KB खाली आणि 5 KB वरती आपल्याला फोटो साईज घ्यायची आहे. 2x2चा फोटो म्हणजे 50x50 mm साईजचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. तर आपण इथे खाली स्लाइड केल्यानंतर येस आय अग्री वरती क्लिक करायचंय. आय अग्री वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथून जर समजा तुम्ही ऑलरेडी फोटोची साईज कमी केलेली असेल तर इथं फोटोची साईज कमी करण्यासाठी तुम्हाला जी वेबसाईट लागते ती वेबसाईटची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. तिथून तुम्ही फोटोची साईज कमी जास्त करू शकता. ओपन फोल्डरवरती क्लिक करायचंय. मी आता ऑलरेडी साईज कमी करून ठेवलेली आहे तर ती साईज मी डायरेक्ट सिलेक्ट करतो आणि फोटो अपलोड करतो. जसा फोटो अपलोड झाला कॅन्डिडेटचा, फोटो अपलोड झाल्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही आता याच्या पुढे काय करायचं. ही खूप महत्वाची प्रोसेस आहे. तर इथे बघा ओपन कॅमेरा रिलोड क्रॉप आणि अपलोड. तर लास्टला जो अपलोडचा ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. जसं तुम्ही अपलोड करता तुमचा फोटो अपलोड झालेला आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सिलेक्ट अपलोड टाईप वरती जायचंय. सिग्नेचर वरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही सिग्नेचर वरती क्लिक करताल पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फोल्डर ओपन होईल. तिथून तुम्ही फोल्डर मध्ये जायचं आणि जी काही तुमची सिग्नेचर होती ती सिग्नेचर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची. सिग्नेचर सिलेक्ट केली पुन्हा अपलोड केलं. जसं तुम्ही सिग्नेचर आणि फोटो अपलोड करताल मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर दोन्ही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शो होतील. त्याच्यानंतर खाली पुन्हा यायचे आणि सेव्ह प्रोसेस वरती क्लिक करायचं. आता इथे बघा सिलेक्ट डॉक्युमेंट विच यू आर अपलोडिंग. म्हणजे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत आता हे डॉक्युमेंट कुठले अपलोड करायचे आहेत इथं बघा 1 नंबरला वाचा. अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ आयडेंटिटी. म्हणजे तुमचं आयडी प्रूफ साठी तुम्ही कुठलं डॉक्युमेंट टाकणार आहे. शक्यतो 99% आधार कार्डच टाका. सगळ्या लोकांकडे आधार कार्ड असतं. पीडीएफ फाईलमध्ये आधार कार्ड तुम्ही अपलोड करू शकता. अपलोडच्या ॲरोवरती क्लिक करायचे. तुमच्या ज्या फाईलमध्ये डाउनलोड केलेला आधार असेल ते आधार तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि ओपन करायचे. आधार कार्डची जी रेंज आहे ती रेंज 500 MB आतमध्ये केबीच्या आतमध्ये असली पाहिजे आणि अपलोड वरती सिलेक्ट करायचे. अपलोड केलं की तुमचे हे डॉक्युमेंट अपलोड होईल. 2 मिनिटं किंवा 1 मिनिट वेळ घेतं ते अपलोड करण्यासाठी. त्यानंतर ते ऑटोमॅटिकली अपलोड होऊन जाईल. आता इथे बघा महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की मॅक्झिमम फाईल साईज इज अलाउड 500 KB. म्हणजे 500 KB वरती जर साईज असेल तर तुमचं आधार कार्ड म्हणजे तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे ते अपलोड होणार नाहीये. सेव्ह अँड प्रोसेस. सेव्ह अँड प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो इथे बघा इथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतील. इथे तुम्हाला ऑप्शन इथे दिलेला आहे प्रिव्ह्यू आणि व्हॅलिडेट ऍप्लिकेशन फॉर्म. म्हणजे जो काय तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय माहिती भरली आहे काही चुकीची माहिती भरण्यात आली आहे का या सर्व गोष्टी एकदा तुम्ही चेक करून घ्या मित्रांनो. करस्पॉन्डंट ऍड्रेस असेल परमनंट ऍड्रेस असेल तुमचं नाव आहे आईचं नाव आहे वडिलांचं नाव आहे अशा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या गोष्टी एकदा तुम्ही चेक करून घ्या. कारण या गोष्टी जर चेक नाही केल्या आपण तर मग नंतर आपल्याला एकदा पेमेंट आता नेक्स्ट पेज जे आहे ते पेमेंटचं आहे. जर एकदा आपण पेमेंट केलं मित्रांनो तर पेमेंट केल्यानंतर पुन्हा आपण परत या पेजवरती येऊ शकत नाही किंवा याच्यामध्ये चेंजेस करू शकत नाही. तर जी काय माहिती असेल ती पुन्हा एकदा चेक करा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ब्लू लाईन मध्ये रेड कलर मध्ये लिहिलेलं आहे क्लिक हिअर टू एडिट. म्हणजे जी काय माहिती तुम्हाला एडिट करायची असेल तर ती तुम्ही एडिट करू शकता. आता हे सर्व झाल्यानंतर सगळ्यात लास्टची प्रोसेस आहे ती प्रोसेस फॉर पेमेंट. प्रोसेस फॉर पेमेंट वरती क्लिक केलं इथे त्यांनी सांगितलेलं आहे
त्यांनी नोट दिलेली इम्पॉर्टंट, प्लीज चेक द डिटेल्स फिल्ड इन द ऍप्लिकेशन फॉर्म केअरफुली बिफोर मेकिंग द पेमेंट. आफ्टर मेकिंग पेमेंट यू विल नॉट बी एबल टू मेक एनी चेंजेस इन द ऍप्लिकेशन फॉर्म डिटेल्स. म्हणजे की एकदा जर तुम्ही पेमेंट केलं तर तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्यामधले ज्या डिटेल्स असतील त्या डिटेल्स तुम्हाला चेंज करता येणार नाही कुठल्याही पद्धतीने. पुन्हा एकदा त्यांनी विचारलेलं आहे, आर यू शुअर टू प्रोसीड टू पेमेंट? येस. जसं तुम्ही येस बटनावरती क्लिक करताल तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन येतील. पेमेंटच्या ऑप्शन मध्ये त्यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन फी कार्ड, म्हणजे तुमचं जे फी कार्ड आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे. त्यामध्ये कॅन्डिडेट नेम, कॅन्डिडेट महाराष्ट्राचा आहे का, कॅन्डिडेटची कॅटेगरी, टोटल फी किती आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी पेड साठीचे चार्जेस किती आहेत, रिमेनिंग ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी पेड म्हणजे बॅलन्स पेमेंट किती राहतंय. त्यानंतर पुन्हा एकदा नोट आहे, फॉलोइंग पेमेंट हॅज बीन डन, सिलेक्ट फी टाईप विच यू वॉन्ट टू पे फी. म्हणजे तुम्हाला इथं सिलेक्ट पेमेंट वरती क्लिक करायचं. सिलेक्ट पेमेंट वरती क्लिक केलं आणि प्रोसीड टू पेमेंट केलं की आपल्याला पेमेंटसाठीचे ऑप्शन ओपन होतील. पेमेंटसाठीचे ऑप्शन ओपन झाले की याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत. युपीआय आहे, कार्ड आहे, नेट बँकिंग आहे, वॉलेट आहे. युपीआय वरती जर तुम्ही क्लिक केलं आणि शो QR कोड म्हटलं तर त्यांचं एक नोट येतं की त्याच्यामध्ये तुमची जी काही अमाऊंट आहे आणि कन्व्हिनियन्स चार्जेस ₹1 तुम्हाला लागतील, जीएसटी लागेल, कन्व्हिनियन्स चार्जेसला 18 पैसे, असे एकूण ₹801.18 जातील. हे ओबीसी आणि ओपन कॅटेगरीची कॉस्टिंग आहे, फी आहे. काही कॅटेगरीमध्ये तुम्हाला फी कमी लागेल. तुम्ही कार्ड थ्रू पण पेमेंट करू शकता. कार्ड थ्रू किंवा युपीआय थ्रू तुम्ही हे पेमेंट केलं, जसं तुमचं पेमेंट डन होईल तसं इथे तुम्हाला प्रोसेस डन म्हणून येईल. त्याच्यानंतर तुमचा लगेच फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता. फॉर्म डाउनलोड करून ठेवा मित्रांनो. आणि हा जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड आहे तर तो लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुमच्या लक्षात असू द्या, कारण ज्यावेळेस हॉल तिकीट लॉन्च केले जातील, मार्चमध्ये परीक्षा आहे, मार्च मधल्या परीक्षेसाठी जाण्यासाठी जर तुम्हाला हॉल तिकीट लागले तर ते हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड लागणार आहे. या दोन गोष्टी जर नसतील तर तुम्ही तुमचं ओपन करू शकत नाही, तुम्ही तुमचा जो हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकत नाही. तर मित्रांनो काळजी घ्या. व्हिडिओ आवडली, युजफुल वाटली तर लाईक करायला विसरू नका. समजा जर तुम्हाला काही टेक्निकल एरर आला तर बिंदास या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करा. तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे मी त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा 100% प्रयत्न करीन. त्याबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.